काही कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की ह्यांच्याकरता युती करून घेतली, पण ते सगळं चुकीचं आहे. आणि विशेष म्हणजे अहमदपूर तालुक्यामध्ये 6 ठिकाणी घराणेशाही चालवली आहे असा लोकांमध्ये सूर आहे. कुण्यातरी नेत्याच्या माणसाला उमेदवारी द्यावा असं काही नाही. आम्हाला कटाळा आला आहे निवडणुकीचा. निवडणुकीत आता काय करावं लागतं ते आमच्या जीवाला माहीत आहे. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी माझ्यासोबत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख आहेत. सर्कलमध्ये आणि गणामध्ये आपण फिरत आहात. मागच्या 8-10 दिवसापासून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युतीसुद्धा झालेली आहे. लोकांचा काय प्रतिसाद आहे, कशा पद्धतीने लोकांना भेटत आहात? लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. सतत 7-8 दिवस झालं मी सगळ्या सर्कलमध्ये गेलो आहे. राष्ट्रवादी, आठवले गट आणि आमचं भाजप या तिघाचीही युती अहमदपूरमध्ये झालेली आहे. काही कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की ह्यांच्याकरता युती करून घेतली, पण ते सगळं चुकीचं आहे. नेतृत्वानं आम्हाला जे सांगितलं ते आम्ही केलं आहे. असं चुकूनसुद्धा गैरसमज करून घ्यायचं कोणी काम नाही. दुसरी बाजू अशी आहे साहेब की कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. निवडणूक कार्यकर्त्यांची आहे इतके दिवस प्रत्येक नेत्यांनी सांगितलेले आहे. विधानसभा आणि लोकसभा हे नेत्यांच्या निवडणुका आहेत आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या जे आहेत ते कार्यकर्त्याच्या आहेत. मात्र कुठल्याही कार्यकर्त्याला सन्मानानं उमेदवारी दिलेली नाही, म्हणून एक नाराजीसुद्धा व्यक्त केली जात आहे. आणि विशेष म्हणजे अहमदपूर तालुक्यामध्ये 6 ठिकाणी घराणेशाही चालवली आहे असा लोकांमध्ये सूर आहे. त्या संदर्भात समाधानकारक काय उत्तर असणार आहे? आता कसं आहे बघा, ही निवडणुका आता कार्यकर्त्याचे आहेत. आमच्या निवडणुका नाहीत ह्या. हे लोकसभा विधानसभा नाही, हे निवडणुका कार्यकर्त्याचे आहेत. आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यालाच उभा केलं आहे. इथल्या नगरपालिकेमध्ये आपण साक्षीला आहात. कुठलीही घराणेशाही नाही. एक सामान्य माणसाला आम्ही भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि तो माणूस आज अहमदपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे. सामान्य कुटुंबातला माणूस आहे. म्हणून आमची पार्टी, भारतीय जनता पार्टी, कधीही कुण्यातरी नेत्याच्या माणसाला उमेदवारी द्यावा असं काही नाही. आम्हाला कटाळा आला आहे निवडणुकीचा, पण पार्टीची काहीतरी राखावं लागतं म्हणून माणसं उभा केलीत. नाहीतर फार आता काही त्याच्यात असं काही आहे असं मुळीच म्हणजे कार्यकर्त्यांना समजायचं कारण नाही. नगर परिषद निवडणूक आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फरक आहे. शिरूर ताजबंदमध्ये बाबासाहेब पाटलांचे सुपुत्र आहेत, हाडोळतीमध्ये तुमचे पुतणे आहेत आणि खंडाळी सर्कलमध्ये गणेशदादा हाकेंच्या भावजय आहेत. म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा नाराजीचा सूर आहे. त्या संदर्भात विचारतो. शिवाजीराव, निवडणूक इतकी सोपी नाही. काय निवडणुकीत आता काय करावं लागतं ते आमच्या जीवाला माहीत आहे. आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीला इथं उमेदवार नाही, तिथं उमेदवार नाहीत. आपल्या नगरपालिकेसारखं 5-6 जागेवर कोणी नव्हतं उमेदवार आमचं. आपल्याकडे तेही चर्चा झाली. म्हणून आम्ही कुठलाही मतदारसंघ खाली सोडलेला नाही. आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी 8 जागा जिंकेल असा तुम्हाला खात्रीशीर विश्वास देतो. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.